काल जे पंतप्रधान यांनी देशाला उद्देशून भाषण केलंय नरेंद्र मोदीजींनी, खरं तर 5 राज्यामध्ये आता निवडणूक आहे. 5 राज्याच्या निवडणुका असताना त्यांचं भाषण हे पूर्णतः पंतप्रधानांचं भाषण नव्हतं. एकीकडे तर आचारसंहितेचं उल्लंघनच होतं आणि दुसरीकडे पंतप्रधानांचं भाषण नसून राजकीय नेत्याचं भाषण होतं, असं ते कालचं भाषण होतं. जवळपास 50 वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. एवढी भीती का वाटते काँग्रेसची पंतप्रधानांना? 50 वेळा काँग्रेसचं नाव घ्यावं लागतं. काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. परकीयानं ज्यावेळेस देशावर अतिक्रमण केलं त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या विचाराची जी काही धनाजी संताजी तयार झाले होते, त्यांची भीती जशी वाटत होती तशी भीती काँग्रेसची या देशाच्या पंतप्रधानांना वाटते. अरे, काँग्रेसने देशाच्या महिलांचा सन्मान केलेला आहे. पहिली पंतप्रधान कोणी दिली? पहिले राष्ट्रपती कोणी दिला महिला म्हणून? काँग्रेसने दिले. पहिले लोकसभेच्या अध्यक्षा काँग्रेसने दिले. RSSच्या प्रमुख कधी महिला होऊ शकते काय? हे देऊ शकतात काय? मनुस्मृती जपणारी भाजपा ही महिलाच्या आरक्षणाच्या संदर्भात बनवाबनवी करते आहे, हे आता लोकांना कळून चुकलंय. ज्या वेळेस महिला आरक्षण बिल एकमताने 2023 मध्ये मंजूर झाला, त्यामध्ये सर्व पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचं आरक्षण कोणी आणलं? भाजपने आणलं की काँग्रेसनी? हे देशातील महिलांना माहित आहे, देशातील लोकांना माहित आहे. आणि 2023 मध्ये हे बिल पारित झाल्यानंतर, सर्वमताने झाल्यानंतर, आता नव्यानं हा उपद्रव कशासाठी? तर केवळ महिला आरक्षणाच्या नावाखाली परिसीमन करून त्या परिसीमनामध्ये याचा वापर करून घटना दुरुस्ती करून आपल्या मर्जीनं मतदारसंघ तयार करायचे, हा त्यामागचा छुपा एजेंडा आहे आणि ते त्यामध्ये घातलाय. एकदा 2023 मध्ये बिल मंजूर झाल्यानंतर पुन्हा नव्यानं परिसीमनाच्या नावाखाली महिला आरक्षणाचं बिल पुढे आणून दाखवायचे दात वेगळे, खायचे दात वेगळे, हे आता लपून राहिलेलं नाही. आसाममध्ये यांनी ज्या मतदारसंघाची पुनर्रचना केली त्यामध्ये पाहिल्यानंतर एक पूर्वेकडचा, एक उत्तरेकडचा, एक दक्षिणेकडचा आहे, सलग मतदारसंघ सुद्धा नाहीत. सलग मनामध्ये खंड आहे. असं कधी झालंय? मतदारसंघ एकच असतो की नाही? पण आसाममध्ये या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने इकडचा काही भाग, मधातला भाग दुसऱ्या मतदारसंघात, पुन्हा तिसरा भाग जोडला, म्हणजे सोयीनं जोडला. हेच करायचं षडयंत्र या ठिकाणी या भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदींचं होतं. म्हणून हे जे कालचे आसू होते ना, हे मगरीचे आसू होते. मगरीचे आसू. आज जे काही पंतप्रधान बोलले हे मगरीच्या डोळ्यात आसू होते. त्यांच्या डोळ्यामध्ये काही हे नाही. सगळी जेवढी काही यादी काढली महिलांवरील अत्याचारांची, तर जवळपास 20 लोक आज भाजपमध्ये, त्यांच्यावर काही कारवाई होत नाही. सगळ्या ठिकाणी देशामध्ये महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण वाढले. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष काय करते? कुठली त्यांची सरकार काम करतायत? कुठल्या महिलांचं संरक्षण करतायत? आणि म्हणून मला तरी वाटतं या सगळ्यामध्ये एक मतदारसंघाची पुनर्रचना करून वाटेल त्या पद्धतीनं या देशामध्ये आपली सत्ता आणण्यासाठी त्याचा दुरुपयोग करण्याचं काम, हा छुपा एजेंडा यामध्ये होता. म्हणजे मला तरी वाटतं की या एकूणच आमच्या सर्व नेत्यांनी सांगितलं, 23चं बिल मंजूर झालेलं आहे. 543-44 लोकसभेच्या जागा आहेत. त्या ठिकाणी तेवढं आरक्षण 33% देऊन टाका, विषय संपवून टाका. तुम्हाला कोणी थांबवलंय? पण नाही. परिसीमनानंतर महिला आरक्षण, म्हणजे महिला आरक्षणाच्या आड परिसीमन करून, डिलिमिनेशन करून ही पूर्ण षडयंत्र रचून कायमची सत्ता हातात कशी राहील अशा पद्धतीचा एक यामागचा कुटील डाव नरेंद्र मोदी सरकारचा होता, आहे. हे देशातील जनतेने ओळखलाय. महिलांच्या आरक्षणाला कुणाचाही विरोध नाही, असण्याचं कारण नाही. हे कितीही आंदोलन करू देत,
यांच्या आंदोलनाला काल दिल्लीत होतो आम्ही. त्या कनॉट प्लेस परिसरामध्ये मी दिल्लीत असताना भारतीय जनता पक्षाचं आंदोलन सुरू होतं. मोजून 40 महिला नव्हत्या त्या आंदोलनात. ते महिलांना कळायला लागलं यामागचा यांचा छुपा एजेंडा काय आहे आणि ही यांची भूमिका काय आहे. त्यासाठी बरं हे असताना तुम्ही अनुसूचित जातीसाठी काय करताय? अनुसूचित जमातीचं महिलांचं आरक्षण कुठे आहे? ओबीसी महिलांचं आरक्षणाचं काय प्राविधान नाही त्यामध्ये. म्हणजे ओबीसी महिला सोडून देणार, जनरल मध्ये करून देणार. म्हणजे या ठिकाणी या आरक्षण येत असताना अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी यांचा कुठे काय दिसतोय तिथे? म्हणजे तुम्ही जेवढ्या आरक्षणामध्ये 33% महिला आणणार ते सगळ्या ओपनच्या जागा देणार काय? आणि या देशातील बहुजनांचा हक्क डावलणार काय? हाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. म्हणून हे सर्व जर आपण पाहिलं महिला आरक्षण हे तर 3 दशकापासून चर्चेत आहे. 3 दशकापासून. हे काय आज नाही, 23 मध्ये करायचा, 29 मध्ये लागू करायचा, हे झोपेचं सोंग घ्यायचं, ढोंग करायचं, हे सगळं जनता ओळखते. यात काही छुपा लपून राहिलेलं नाही. आणि हे तर काय देवगडा असेल, गुजरात साहेब होते, मनमोहन सिंग साहेब होते, यांच्या काळात ते प्रयत्न झाले होते. मग त्यावेळेस विरोध कोणी केला? 25 साल में विरोध हुआ असं पंतप्रधान म्हणाले. कोणी केला होता विरोध? भारतीय जनता पक्षाने विरोध केला. अरे मनुस्मृती जपणारी, ज्यांच्यामध्ये महिलांना दुय्यम स्थान आहे किंवा स्थानच नाही, ही महिला त्यांच्या कुठेच हिजगंतीत नाही, त्या विचाराच्या मंडळींनी नारी शक्तीच्या नावाखाली या देशातील सत्ता कायमची बळकवण्याचा जो काही केविलवाणा प्रकरण होता ते आता लपून राहिलं नाही. ते कितीही आरडाओरड करू देत, कितीही बोंबा मारू द्या, देशातील महिला यांचा कट आणि कारस्थान मुंह में राम बगल में छुरी हे ओळखून आहे. त्यामुळे यांच्या आंदोलनाला फार काही महत्व देण्याची गरज नाही. त्यांच्याकडनं तुम्ही कसे विरोधी आहात, इंडिया आघाडीचे सगळं विरोधी पक्ष नेते, या संदर्भात त्यांच्याकडनं कॅम्पेन राबविण्यात जाणार आहे, त्याला काही प्रत्युत्तर जाहीरातीच्या माध्यमातून दिलं जाणार? त्यांना अजिबात रिस्पॉन्स मिळत नाही. किती बोंबा मारू द्या, त्याला उत्तर देण्याची गरज नाही. त्या विधेयकामागील आमचे नेत्यांनी मांडलेली पार्लमेंटची भूमिका, पार्लमेंटमध्ये मांडलेली काँग्रेसची भूमिका ही जनतेला पटलेली आहे. त्यामुळे या 4 महिला गोळा करून आरक्षणाच्या काँग्रेसला विरोधात उभं करायची भूमिका जर यांची असेल तर त्याला जनता प्रतिसाद देणार नाही, महिला भगिनी माझ्या प्रतिसाद देणार नाही. काँग्रेसने महिलांसाठी काय केलं हा ज्वाजल्य इतिहास हा काँग्रेसचा महाराष्ट्रातील, देशातील जनतेपुढे आहे.